लाईव्ह चालू आहे. महात्मा फुलेंचा विजय शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही आम्हाला मदत केली तर शांत बसा. तुम्ही आम्हाला मदत केली तर शांत बसणार नाही. पोलीस स्टेशन जाऊन गोरे साहेब पोलीस बंदोबस्त बोलवा. हा येते कापसे भाऊ आबा एक मिनिट त्यांचं जे उत्तर आलं मी आबा आणि ही होते तिघ जण त्यांचं उत्तर पहिलं नाही आलं पत्र वाचलं मी यांना जाऊन सांगितलं की पत्रामध्ये असं उल्लेख आहे आणि तुम्ही चला म्हणलं आपल्याला मान्य नाही ते पण तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही करा. त्याच्यानंतर मी यांना घेऊन आले त्या पत्रामध्ये मी काय केलं त्या पत्रामध्ये एक मिनिट त्या पत्रामध्ये यांनी काय सांगितलं की तारीख ते म्हणजे 1 महिना बरोबर का 1 महिना बोलले ते म्हणजे आम्ही जातो कुठं आणि संध्याकाळी येतो माघारी आणि 6-7-8 महिने झालं या गोष्टीसाठी आम्ही थांबलेलो होतो. आम्हा 1 मिनिट आणि तुम्ही हेच उत्तर देताय आम्हाला. 2 मिनिट बोलते बाबा 2 मिनिट बोलते 2 मिनिट बोलण्याची पद्धत आहे त्यांची. आम्ही सगळे भटके आहोत आदिवासी शांत बसा रे. तुम्हाला अजिबात त्रास नाही. मी जबाबदार आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांना मानणारे माणसं भारतीय संविधानात मानणार आणि मी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांसोबत काम करतो. 1% सुद्धा कुठल्या पद्धतीत त्रास नाही. हा उद्रेक आहे, हे दुःख आहे, हे वेदना आहे, त्या गोष्टी. आमचं मत असं आहे की हे पत्र दिलं तुम्हाला किती दिवस झाले सर? 8 दिवस झाले. अनेक दिवसापासून तो प्रश्न. आमचं मत असं की तुम्ही आम्हाला लिखी द्या की संबंधित 2 मुद्दे जे आहेत, एक कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा आहे आणि दुसरा घराखालची जागा नाव. सरकारी जागा आहे, घरोबा आहेत, गरीब माणसं आहेत. काल परवा दिवशी त्यांच्या घरामध्ये पालामध्ये पाणी गेलं होतं. आम्ही त्या ठिकाणी त्याचं दुःख, त्याच्या वेदना मांडण्यासाठी आमचा कुठलाही कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचं काही काम कारण नाही. आम्हाला लेखी पाहिजे. मी साहेबांना पण सांगितलं तुम्ही जर लिखी देत असाल तर आम्ही वेलकम. माझ्या अखेरीत काय
तर बाबा म्हणजे एका महिन्याच्या आत मी कॅम्प आयोजित करतो, बरोबर आहे. आता हे यांचं म्हणणं काय आहे, तर हे जे कागदपत्र मागवली जाते कोणाकडून, माझ्याकडून नाही, प्रांतसाहेबाकडून, ती पूर्तता करावं लागेल. ते आपण देऊ शकतो का, त्याचं आश्वासन मी देऊ शकतो? नाही, एक कसं सांगतो तुम्ही पॉझिटिव्हली काय करतो, गव्हर्नमेंटचा जो निर्णय आहे, नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी जे काही मुद्दे आहेत, समजा ज्याच्या कुटुंबामध्ये भटक्यामध्ये समजा कोणी शाळेतच गेलं नाही, तर त्याचा स्थानिक पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी त्याला नागरिकत्वाचे पुरावे देता येतात. नाही मान्य आहे, जात प्रमाणपत्र प्रांतसाहेबांच्या बरोबर अखत्यारीत आहे, आहे. परंतु असं सर माझं म्हणणं तुम्ही आहे. तालुक्याचे बॉस आहात. आपल्याकडून जे होईल ते देऊ, हा. पण शेवटी मंजूर करणं नाही किती दाखले करणं शिल्लक कोणाकडे आहे? 500 500. हा, ते कोणाकडे आहे? प्रांतसाहेबाकडे. बरोबर आहे, पण तुम्ही जर बोलले तर- काही आपल्या इथं अरे आहे. थांब ना बाळा, थांबा, थांबा. तसं जर बोलले. बोललोय साहेबांशी, अजून पण बोलतो परत, पण तुम्ही पण एकदा बोला. मी पण बोलतो पण तुम्ही पण बोलतो. मग मला सांगा सर, आवाज मोठा करून जर बोललं तर आम्हाला ऐकू येईल. 500 लोकांचे दाखले जर आणले किती नुकसान झालं शाळा सुरू झाली. विद्यार्थ्यांचे. पोरांच्या आम्ही काय एवढं अंगावर त्यांना घेतो? शिष्यवृत्तीचं problem. अरविंद भाऊ शिष्यवृत्ती मुलाला स्कॉलरशिप मिळाला असेल. मला काय म्हणा, महसूल मंत्र्यांनी आधी सिलेक्ट करायला कॅम्प आहे, फक्त अरे, साहेब. तेवढंच करू शकते. साहेब महसूल मंत्र्यांनी आधी सिलेक्ट करायला की बाबा तुम्हाला स्थानिक परवडून द्या. मग महसूल मंत्री जेव्हा आपण प्रांतसाहेब देऊ शकते, तेच मी म्हणतो. हे तुम्ही त्यांच्या मार्फत तुम्ही त्यांच्यासोबत काम करता काय? मी सर जाम केलं काम घेतो सर आम्ही कंटिन्यूस काम घेतो. समितीमध्ये आहेत ना, सर 1 महिना लावण्यापेक्षा आज का नाही द्यायचं? तुम्ही हे असं थोडं तरी घाम फुटायला पाहिजे सर, पण तुम्हाला घाम दिसत नाही. नाही दिसला. जातीसाठी मुद्दा आम्ही करत असताना सर, तर आम्हाला डायरेक्ट प्रांताकडे जायचे आणि जाऊ पण शकत नाही. आम्हाला तुमचं ऑफिसला तालुका लेवलला काय? बरोबर आहे, प्रांतसाहेब गुरुवारी असते आपले, त्या दिवशी तुम्ही या. सर कागदपत्राचं झालं, आम्ही आक्रोश बाहेर मांडतोय. आम्ही सकाळपासून पाणी पिलेलं नाही, आमच्या पोटात अन्न नाही, आणि तुम्ही ह्या बोलीतून निघून जाता कशामुळे? नाही कशामुळे मला उत्तर द्या हे तुम्ही. तुम्ही आम्हाला तुम्हाला तुम्ही अधिकारी साहेब, तुम्ही seriously घ्या. आम्ही आमच्या भूमिका मांडतो. साहेब, मी काल बाहेर थांबलो, साहेब, आमचं पण अडवलं ना तुम्ही. सर तुम्ही वर्षापासून हेच सांगताय, वर्षापासून तेच चाललंय सर. सर आम्ही सर, वर्षापासून बांधकाम केलेलं नाही, तर काय करणार? बांधकाम आलेलं नाही दिवस झाले. विधी करायची सर, मान्य आहे आम्हाला, पण इथं पिढ्याला पिढ्या ते विधी करतायत आणि त्यांचं मन घरात असतं सर, पुरायला सुद्धा जागा नाही आम्हाला. करण्याचा अर्थ आहे का आता? पण तुम्ही आता तुम्ही मुदत किती? 2 मिनिटं. आता मुदत किती असेल? एका महिन्यात आपण कॅम्प म्हणजे गोरे साहेब, अरविंद भाऊ, आपण तुम्ही- किती देतोय सांगायचं. लेखी घ्या ना, साधा लेखी घ्या. तुम्ही अधिकारी. 1 महिना नाही, नको, वर्ष घेतलं ना, महिन्याभर वेळ दिला, आमच्या मुलांचं नुकसान किती होतंय सर? असे मुलं आता मुलांचं शिक्षणाचं काय करणार? काय करणार? 3 दिवसात सही होती. इतका वेळ. आम्ही नाही, शाळेमध्ये पोरांना अडचणी येतील. कमी वेळ शाळा चालू झाली. शाळेच्या विद्यार्थ्यांचं तुम्ही 1 महिना नका देऊ साहेब. 1 महिना नाही, 8 दिवसात द्या. सगळं करू. बरं का साहेब, ऐका ना, पहिल्या शाळेतले मला तेच म्हणायचंय, शाळा सुरू होतील आता 1 आठवड्यामध्ये. तुम्ही 1 महिन्याचा टाइम घेऊ नका, बापाचं 10 ते 15 दिवस. ऐका ना सर, आम्ही जामखेड तालुक्यामध्ये आमच्या तहसीलदार साहेबांनी स्वतः पुढे होऊन प्रत्येक गावामध्ये कॅम्प घेतला सर, आणि परंत साहेबांसोबत बोलली. प्रत्येक तुम्ही ठिकाणी. पुढाकार घेऊन करणार सर, एवढे काय सर्कलनुसार. नाही. सर्कलनुसार घ्या तुम्ही त्या. सर्कल वाईज आहे ना, 15 दिवसात आपण कॅम्प तुम्हाला एवढा आयोजित तिटकारा काय हो आमचा? म्हणजे तुम्ही संध्याकाळी येतो, मी जातो कुठं. तसं हे असे भाषण तर बोलले. असतात कसं? हे- हे वाक्य- सर, तुमची भाषा पहिल्यापासून तीच आहे. 2 मिनिट थांबणार. भाषा तीच आहे. वेगळा का हो आमच्याबद्दल? आता मला सांगा आम्ही माणसं नाहीत का? सर, वेदना आहे सर. मान्य, मी कुठं नाही म्हणत वेदना नाही, आहे. बरोबर आहे त्यांचा, पण त्यांना पण अधिकार भेटले नाही म्हणून ते आले ना. हा. खूप माझे 500 लेकरं या देशातल्या भारतीय संविधानाने दिलेली स्कॉलरशिप आहे त्याच्यापासून जर वंचित असतील. वंचित राहत असतील तर याच्यात तो दुःख नाही देऊ की आपण. मी काय म्हणलं, 15 दिवसात पहिले विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट करू. पॉझिटिव्ह बस. असं कुठतरी सामंजस्य भूमिका घ्या, आणि तुम्ही वैयक्तिक कुठला विषय घेऊ नका, ते खुर्चीला बोलतायत तुमच्या. तुमच्याशी काय गुन्हा त्यांचा वैर नाही. नाही कोऑर्डिनेशन कुठं बिघडलं, Coordination तुम्ही बाहेर बसलेले, म्हणजे मी सांगतो थोडं आरडाओरडा झाल्यामुळे ते पण थोडेसे डिस्टर्ब 2 तास होणार बसल्यावर. ऐका ना. इथं मुख्यमंत्री आले माझे ते काय ते 2 तास होणार बसला माणसाला.
काय करू आपण तुम्ही आता मार्ग काढा. दोन मिनिट थांबा. आम्हाला दोन गोष्टीची लिखी द्या तुम्ही की घरकुलाचा जो मुद्दा आहे, जी जागा, जी शासनाची जागा आहे, त्या शासनाचा GR आहे. मी तुम्हाला GR पण देतो. शासनाची घराखालची जागा नाव करण्याचा GR आहे शासनाचा. त्याची एक तुम्ही अंमलबजावणी करा. त्याची कामं- देवांकडे असेल ना ते हा, विषय. पण तुम्ही आता शेवटी बॉस तुम्हीच आहेत ना, कारण जागेच मारून येत ना. प्रदत्त समितीचे सदस्य आहे तुम्ही तुम्ही सर. अहो सदस्य असू द्या, जागा एक मिटिंग लावा सर, मिटिंग लावा. मग ते प्रांतसाहेबांच्या अंडर असते ना कधी ते. लावता meeting? कधी मिटिंग लावता? पण आता वर्ष झालं दोन सर मिनिटं आम्ही ते- कधी मिटिंग लावता? साहेबांना विचारतो जर ह्या गुरुवारी नाही, जमलं तर- तुमचं- पहिल्यांदा वर्ष अरे, दोन मिनिट झालं. थांबा, दादा, दादा, थोडं. तेच बोलले ते आम्हाला. थांब ना. मी साहेबांना फोन लावतो. ते जर म्हणले गुरुवारी घेऊन तर घेऊन टाकू. कधी येत्या गुरुवारी साहेब, तुमच्यावर विश्वास आहे. अरविंद भवानी नाही नाही, बोलू. आता फोन लावतो तुमच्या लगेच. समोर लावतो. हे कालवा करू नका 2 मिनिटं हो, एक जर प्रतिनिधी आपला बोलत आता मी असताना ते सांगितलं की असं सांगितलं. माहिती आहे तुमचे ते माणसं दुःख एवढा महत्वाचा माणूस जाणकार माणूस बोलताना बाकीचे शांत लेखी पत्र लिखित कंटाळा आला ना, काय सांगतो लेकरांना कॉलेज 500 पोरांना काय सर नमस्ते. ते एक प्रदत्त समितीची बैठक घ्यायची होती. आपण गुरुवारी घेतली तर चालेल. हां गुरुवारी घेऊ आपण. हो चालतं गुरुवारी घेऊ आपण. हा, पण आम्हाला लिखित पत्र द्या त्याचं. त्याच्यानंतर आमच्या जाती दाखले कधी मिळणार त्याचं. त्या दोन गोष्टीचे लिखी द्या. आम्ही बाहेर थांबतो. तुम्हाला कुठल्या पत्र तुम्ही बाहेर या, सन्मान पत्र द्या. जबाबदार माणसं. आणखीन एक मुद्दा असे की त्या मीटिंग मध्ये आमचे काही हा, प्रतिनिधी प्रतिनिधी असतो. हो, हो. आणि ते आम्हाला मला वाटतं लेखी कळवताना त्यात लिहावं आम्हाला पत्र द्यायचं की हे प्रतिनिधी त्याच्यात झालं पाहिजे पण नाही, होणारच आता. होणार. आणि आमचं भांडण आहे तात्विक आहे. आम्ही त्या खुर्चीला तात्विक नाही, कायदेशीर आहे. आम्ही बेकायदेशीर नाही. ते पत्र देखील नाही दिल्यानंतर पुढच्या आठवड्यात इथे येऊन बसायचं. बस मी आहे स्वतः बस. बरं का साहेब, गुरुवारी मीटिंग आणि 15 दिवसात दाखल्याचं काम. हो कॅम्प आणि मला ते दोन्ही पत्र कॅम्पची रूपरेषा पण करा. तो गावोगावी घेणार आहे का कसं करणार आहे काय? नाही नाही